नमस्कार सगळ्यांना. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत. आपण गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आहोत. 22वा श्लोक मागच्या वेळेस केला होता. आज आपण 23, 24, 25 करण्याचा प्रयत्न करू. अवनीताई इथे आल्यात पुन्हा. अवनीताई 23, 24, 25 प्लीज. थँक्यू. येस. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. वंडरफुल. हे 3 आज आपण करू शकलो तरी सुद्धा चांगलं होईल. पण अवनी थँक्यू सो मच म्हटल्याबद्दल. थँक्यू. चला आता आपण पहिलं प्रभुपाद काय म्हणतात याच्याबद्दल ते बघू. सो विल लुक ॲट द इंग्लिश ट्रान्सलेशन. मग त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, राईट? सो लेट्स सी की प्रभुपाद काय म्हणतात. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. तर गतसंगस्य म्हणजे काय? गतसंगस्य म्हणजे द वन हु इज ऑफ वन unattached to the modes of material nature. Gata sangasya, of one unattached to the modes of material nature. Muktasya, of the liberated. Jnana vasthita, situated in transcendence, म्हणजे ज्ञानामध्ये अवस्थित असलेला. चेतसः, whose wisdom यज्ञाय, for the sake of यज्ञ, म्हणजे for the sake of कृष्ण असं ऑफकोर्स प्रभुपाद आपल्याला सांगतील. कारण की त्यांना जे काही करणं अपेक्षित आहे आपण कलियुगामध्ये ते सगळंच्या सगळं कृष्णाला अर्पण भावानी करायला पाहिजे, हे भक्ती मार्ग आपल्याला सांगतो. आणि ते बरोबर आहे. दॅट इज करेक्ट. आचरतः म्हणजे ऍक्टिंग, कर्म म्हणजे वर्क, समग्रम म्हणजे इन टोटल, आणि प्रविलीयते म्हणजे मर्जेस एंटायरली. विलीन होणं म्हणजे मर्ज होणं, आणि प्रविलीयते म्हणजे प्रविलीन. हा शब्द जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये विलीन झालो. तर त्याचं पूर्ण ट्रान्सलेशन काय आहे की द वर्क ऑफ ए मॅन हु इज अनअटॅच्ड टू द मोड्स ऑफ मटेरियल नेचर अँड हु इज फुल्ली सिच्युएटेड इन ट्रान्सेंडेंटल नॉलेज मर्जेस एंटायरली इन टू ट्रान्सेंडन्स. जो कोणी मनुष्य, आपण मागच्या वेळेस गुणाबद्दल बोललो होतो ना की आपल्याला गुणाच्या पलीकडे जायचंय, म्हणून गुणातीताचं वर्णन 14व्या अध्यायामध्ये आहे, परंतु त्याच्याबद्दल भगवंतानी 4थ्यामध्ये पण थोडंसं सांगितलं. तर गुणाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय की हे समजणं की आपल्याला जो काही अनुभव जागृत अवस्थेमध्ये येतोय प्रकृतीचा, ह्या जगाचा, तो गुणांच्या आधारावर अधिष्ठित आहे. गुणांच्या आधारावर आहे तो. गुणांमुळे ह्या सृष्टीचं चक्र चालतं. परंतु ही सृष्टी आपल्यापेक्षा जी वेगळी आहे ती प्रतिबिंब रूप आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. हे आपण गेले कित्येक दिवस समजून घेण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ते जर आपल्याला समजलेलं असलं, म्हणजे फुल्ली सिच्युएटेड इन ट्रान्सेंडेंटल नॉलेज, द वन हु इज फुल्ली सिच्युएटेड इन ट्रान्सेंडेंटल नॉलेज, म्हणजे ज्याला हे कळलेलं आहे की मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि हे जे मला दिसतंय ते केवळ माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, ते जर असलं तर देन दॅट पर्सन विल मर्ज एंटायरली इन टू ट्रान्सेंडन्स. आपल्याला दोन्हीकडनं बघायचं, म्हणजे यू लुक ॲट दिस थिंग ॲज अन इमेज, म्हणजे जगाला आपण सारखं आपल्याला सांगत राहायचंय की हे भासमान आहे, आणि त्याची प्रॅक्टिस झाली आणि ते जर आपल्याला पूर्णपणे कळलं आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपाची जाणीव जर आपण नेहमी ठेवली तर आपण त्या ट्रान्सेंडेंटल कॉन्शियसनेसमध्ये नेहमीच स्थित राहू, हे सांगायचा प्रयत्न करतायत. आता इथे आपण इथून स्टॉप करूया आणि विनोबांची जी गीताई आहे ती शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो.
तर विनोबांच्या गीताईमध्ये 22वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात, 23वा, ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा, यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरून ते. ज्ञानात बैसली वृत्ती, आपली जी वृत्ती आहे ती ज्ञानामध्ये बसलेली आहे. आपली वृत्ती जी आहे ती विषयाकार नाहीये. आपलं मन बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या विषयांमध्ये अडकलेलं नाहीये, पण ती ज्ञानामध्ये बसलेली आहे आपली वृत्ती. सो वी आर ऑलवेज कॉन्टेम्प्लेटिंग ऑन अवर ओन ट्रू सेल्फ. आपण नेहमी स्वाध्यायामध्ये आहोत, जे आपण आता सध्या करतो आहोत. संग सोडून मोकळा. आणि आपलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे, शुद्ध आत्मा जो आहे तो असंगच आहे. तो कशाला चिकटू शकतच नाही. परंतु आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला, वस्तूंना, विषयांना, जगाला चिकटवून ठेवतो. यज्ञार्थ करीतो कर्म, तो यज्ञाकरताच कर्म करतो. आणि जाय सर्व जिरून येते. हे जे कर्म करतो ते सगळेच्या सगळं कर्म ते जिरून जातं. आपण ह्याच्या आधीचा जो श्लोक बघितला होता ना, त्याच्यामध्ये आपल्याला फळो जळो जया एक करुणीही न बांधिला, हे जे वाचलं होतं ना, तर ह्याच्यामध्ये पहा की हा पूर्ण श्लोक काय आहे की, मिळे तेची करे गोड न जाणे द्वंद्व मत्सर, फळो जळो जया एक करुणी हि न बांधिला. ठीक आहे ना. तर फळो म्हणजे काय की कर्म फळो म्हणजे वेदर द कर्म गेट्स फ्रक्टिफाईड, किंवा जळो म्हणजे द कर्म गेट्स बर्न्ड अवे. फळो जळो म्हणजे काय की आयदर त्या कर्माचं फळ मिळू दे किंवा ते कर्म जळून जाऊ दे. जे दोन्ही एकच आहे असा जो माणूस आतून समजलेला आहे, तो कर्म करून देखील कर्म फळांनी बांधला जात नाही. कारण की तो स्वतःला कर्ता मानतच नाहीये. तो कर्माचं जे फळ मिळेल ते दोन्ही गोडच आहे. न जाणे द्वंद्व मत्सर म्हणजे कुठल्याही प्रकारचा मत्सर त्याच्या मनामध्ये नाहीये. व्हॉट एव्हर हॅपन्स ऍट द एंड ऑफ कर्म, कर्मफळ जसं मिळेल तसं त्याला ते गोडच लागतं. ठीक आहे. तर अशा माणसाची ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा, यज्ञार्थ करीतो कर्म, सगळेचे सगळे कर्म जे आहेत ते तो यज्ञार्थ करतोय. म्हणजे कर्म सगळं त्या यज्ञाच्या आहुतीमध्ये स्वाहा करून टाकलेलं आहे. कर्मफळच नको तर कर्म देखील कृष्णार्पण आहे. कर्म आणि कर्मफळ ह्या दोन्ही गोष्टी कृष्णार्पण आहेत. जाय सर्व जिरून ते, मग त्याच्यामध्ये सगळं कर्म जे आहे ना ते त्याच्यामध्ये जिरून जातं. मग त्याचं कर्मफळ जे आहे ते ह्याला चिकटतच नाही, असा ह्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात बघूया. सो लेट्स गेट इन टू किशोरजींचं जे मुक्त छंद आहे, 23वा श्लोक. धर्माप्रती उदासीन म्हणजे धर्म आणि अधर्म. धर्माधर्म म्हणजे धर्म आणि अधर्म. धर्म प्लस अधर्म विल बी धर्माधर्म. या धर्माधर्माप्रती दोन धर्म नाही आहे ह्याच्यामध्ये, एक धर्म आहे आणि एक अधर्म आहे. ह्यांच्या प्रती उदासीन, ह्यांच्या तो पलीकडे गेलेला आहे, अलिप्त. ज्याचे मन आत्मज्ञानाने तृप्त, तो मानी कर्मासी यज्ञाहुती, म्हणजे तो कर्माला यज्ञाहुती मानतो. ती कर्मे फलासहित नष्ट होती, म्हणजे ते कर्मफळ पण नष्ट होतं, कारण की ते यज्ञामध्ये आपण अर्पण केलं ना. तर जे कर्म आणि कर्मफळ दोन्ही यज्ञामध्ये आपण अर्पण करू ते यज्ञाच्या अग्नीमध्ये पूर्णपणे नष्ट होईल, नाही का. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात किशोरजी. नसे मोह जाला से मुक्त जाण, जयासी असे प्राप्त अध्यात्म ज्ञान, जगी ज्याची कर्मे जणू यज्ञ कार्य, सुटे कर्म बंधातुनी तो मनुष्य. किती सांगेल. नसे मोह ज्याला असे मुक्त जाणं, ज्याला मोह नाहीये, ज्याला आपण कोण आहोत हे व्यवस्थित कळलेलं आहे, ज्याला आपण शुद्ध आत्मस्वरूप आहोत हे कळलेलं आहे, तो मुक्त आहे. जयासी असे प्राप्त अध्यात्म ज्ञान, हे आध्यात्मिक ज्ञान, स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे. ज्याला असं ज्ञान प्राप्त आहे,
जगी ज्याची कर्मे जणू यज्ञ कार्य. ज्याची कर्म, जगातली जी कर्म आहेत ती जणू काही यज्ञ कार्य आहेत. ती सगळी कार्य जी आहेत ती समष्टीला, समाज पुरुषाला, पर्यावरणाला समर्पित आहेत. सुटे कर्मबंधातून तो मनुष्य कर्मबंधातून सुटतो किंवा सुटलेला आहे असं समजायला हरकत नाही आहे. ह्याच्यानंतर हाच जो श्लोक आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्या लिहिल्यात आपण बघूया. तर 23व्या श्लोकावर 1, 2, 3, 4 ओव्या लिहिल्या त्यांनी. सो लेट अस गो थ्रू देम वन बाय वन. जो तो देहधारी असे जरी मूर्तिमंत चैतन्यपरी, शुद्धतेत उतरे निर्धारी परब्रह्म्याच्या कसोटीशी. तो देहधारी असे तरी, जरी तो देहधारी असला तरी मूर्तिमंत चैतन्य आहे. कारण त्याला स्वतःच्या चैतन्य स्वरूपाची ओळख पटलेली आहे आणि त्या दृष्टीने त्याचं सगळं आचरण आहे. त्या दृष्टीने किंवा त्या अधिष्ठानावर त्याचं सगळं कर्म आधारित आहे. शुद्धतेत उतरे निर्धारी. तो निर्धार करून शुद्धतेतच उतरे. परब्रह्माच्या कसोटीशी तो शुद्धतेत उतरे निर्धारी. तो आपल्या परमात्मा स्वरूपामध्येच पूर्णपणे स्थित आहे आणि त्या मध्ये स्थित असून तो कर्म करतोय. त्यामध्ये स्थित राहून तो कर्म करतोय. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं ना, योगस्था कुरु कर्माणी, की तू पहिले योगामध्ये स्थित हो आणि मग कर्म कर. योगामध्ये स्थित हो म्हणजे काय? योग म्हणजे काय? योग म्हणजे मी आणि परब्रह्म या दोन्ही गोष्टी एकच आहेत, दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. तर ह्याच्यामध्ये जो युक्त आहे, ह्याच्यामध्ये जो नेहमी ठामपणे स्थित आहे, तो मनुष्य जेव्हा कर्म करेल तेव्हा त्याचं कर्म सगळ्यांच्या कल्याणाकरता असेल आणि तो स्वतः करतो आहे असं त्याला वाटत नसेल. असेही असता कौतुकाने करी यज्ञादी कर्माते, तरी ते कर्म लय पावते सर्व त्याच्याच ठिकाणी. असेही असता कौतुकाने आपण जे कर्म करतो, करी यज्ञादी कर्म, तो कौतुकाने म्हणजे तो मन लावून करतो सगळी कर्म. असं नाही की ते कर्म मन लावून नाही करत. जे काही कर्म घडत आहे आपल्या हातून त्याच्यामध्ये आपल्या मनाचा सहभाग पूर्ण असणं आवश्यक आहे. आपण ते कर्म विकर्म अकर्माबद्दल बघितलं राईट. तर त्याच्यामध्ये जर आपला मनाचा सहभाग असला कुठल्याही कर्मामध्ये तर ते कर्म आपण करतोय असं आपल्याला वाटणार नाही. आणि ते जर परमात्म्याच्या किंवा समाज पुरुषाच्या किंवा समष्टीच्या चरणी जर आपण लीन करून केलं तर त्या कर्माचा आणि कर्मफळाचा आपल्याला अजिबात लेप लागणार नाही. हा याचा अर्थ आहे. मेघ अवेळी जमलेले बळ न दाविती आपुले, नभी उठती त्याच वेळे विरघळून जाते जसे. मेघ अवेळी जमलेले, जसे ढग समजा अवेळी आले तर काय होतं की बळ न दाविती आपुले म्हणजे ते बरसणार नाहीत. नभी उठती त्याच वेळे विरघळून जाती जसे, म्हणजे जसे त्या आकाशामध्ये ते उद्भवतात तसेच ते विरघळून पण जातात. अशा प्रकारे हा जो मनुष्य आहे ह्याचं कर्म जे आहे ना ते कर्म होत आहे असं वाटेल किंवा दिसेल लोकांना, परंतु त्याच्यावर त्याचा लेप होणार नाही. ते त्याच्या दृष्टीने ते विरघळून जाईल असं होईल. तैसी शास्त्राज्ञेने विहित तो कर्मे करी समस्त, परी नसल्याने त्यास द्वैत ऐक्यात लीन होती ती. आता पहा की ह्या कॉमेंट्रीमध्ये ज्ञानेश्वरांच्या अद्वैताच्या दृष्टिकोनातून हा श्लोक समजावून सांगितला गेलेला आहे. तर ह्याच्यामधला जो भाव आहे तो आणि प्रभुपादांनी भक्तीच्या दृष्टिकोनातून याचा अनुवाद केलेला आहे. तर किती फरक पडतो पहा. तर ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर काय म्हणतात की करी यज्ञाती कर्माते तरी ते कर्म लय पावते सर्व त्याच्याच ठिकाणी, म्हणजे आपल्याच ठिकाणी ते लय पावतं. व्हेरॅज द्वैतामध्ये काय होईल
की हे कृष्णाच्या ठिकाणी लीन पावेल किंवा विरघळेल असं आहे. तर कृष्णाच्या ठिकाणी इथे जर प्रभुपादांनी ट्रान्सलेशन केलं असतं ना, तर त्यांनी काय केलं असतं पहा, की असेही असता कौतुकाने करी यज्ञाती कर्माते तरी ते कर्म लय पावते सर्व प्रभूच्याच ठिकाणी किंवा कृष्णाच्याच ठिकाणी असं झालं असतं. पण इथे कृष्णा कॉन्शियसनेस अँड माय कॉन्शियसनेस आर नॉट टू सेपरेट कॉन्शियसनेसेस असं नाही होत. कॉन्शियसनेस इज वन. अनफॉर्च्युनेटली इन माय एक्सपिरियन्स देर इज सो मच इम्प्युरिटी. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा माझ्या मनामध्ये जी काही अपवित्रता आहे, जी काही अशुद्धी आहे, त्याच्यामुळे मला कृष्णाच्या कॉन्शियसनेसचं दर्शन किंवा कृष्णाचा अनुभव होत नाही. सत्य काय आहे? सत्य हे आहे की वी आर ऑल lit up by Krishna consciousness. In fact, the same pure consciousness appears as Krishna and appears as me. विचार करा, तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त दुसरा काही अनुभव आलाय का आतापर्यंत? You have no experience of anything other than whatever you have experienced within you. That is all you know. That is all you know. There is nobody here besides you. सत्य काय आहे? आपल्या इथे आपल्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. जे आहे ते जसं आहे तसं कळत नाही. हा प्रॉब्लेम. जसं आहे तसं कळलं ना, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ना कुठल्याही प्रकारची शंका नाही उरणार, कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाही उरणार. आपण त्याच्यासोबत जशा प्रकारे राहायला पाहिजे तशा प्रकारे राहू. आपण किती वेळा चिंतन केलं याच्याबद्दल की बाहेर जी वस्तू दिसते ती सगळी ईश्वराने ओतप्रोत आहे, ईश्वराने परिपूर्ण आहे. म्हणून तिचा आपण त्याग करून तिचा आनंद घ्यायचा, भोग करून नाही घ्यायचा. कारण की तसं जर केलं ना, तर तो जो काही आनंद आहे तो क्षणिक आहे, तेवढा पुरता होतो आणि मग चालला जातो. तसं नाही करू शकत. तर इथे जे द्वैत नसल्यामुळे ऐक्यात लीन होती ती असं म्हटलंय ना ज्ञानेश्वरांनी, तैसी शास्त्राज्ञेने विहित तो कर्मे करी समस्त. तो सगळी कर्म जी आहे ना ती शास्त्राज्ञेने म्हणजे शास्त्राप्रमाणे जी लिहिलेली आहेत कर्म ती सगळी तो करतोय, तशीच करतोय. जी काही कर्म करतोय ती शास्त्रशुद्ध करतोय. शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे तुम्हाला समजा खूप असं वैदिक कर्म वगैरे किंवा कर्मकांड करण्याची गरज नाही. जगामध्ये आपण जे काही कर्म करत असू, अगदी रोज सकाळी उठण्यापासून ते ऑफिसमध्ये जाण्यापासून ते घरी येण्यापासून ते आणखीन घरचं काही काम करण्यापासून सगळीच्या सगळी कर्म झोपेपर्यंत, ती सगळीच्या सगळी कर्म प्रकृतीच्या गुणांनुसार घडतायत. तिचा कर्ता मी नाहीये. मी केवळ माझ्याकडे माझ्या स्वधर्मानुसार, माझ्या वर्णानुसार, माझ्या आश्रमानुसार जे काही कर्म आलेलं आहे ते मी कर्तव्य म्हणून आणि आनंदाने पार पाडतोय. परंतु ही सगळी कर्म प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात आणि बदलत असतात. कर्माचं स्वरूप बदलेल, परंतु जर ते कर्म करण्यामागची आपली जी प्रवृत्ती आहे किंवा ॲटिट्यूड आहे ती जर कृष्णार्पण भावामध्ये असली किंवा मी जे काही करतोय त्यांनी माझा फायदा कसा होईल हे न बघता सगळ्यांचा फायदा कसा होईल हे मी बघतोय, असं जेव्हा असतं तेव्हा ते कर्म आणि ते कर्मफळ दोन्ही आपण अर्पण करू शकतो. परी नसल्याने द्वैत ऐक्यात लीन होती ती. कारण की द्वैत हा आभास आहे हे मला कळले. अशा प्रकारे मी द्वैतात जरी असलो, द्वैताचा अनुभव येत जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही करण्याची गरज आहे ते मी करतोय आणि ते करून मी कर्म आणि कर्माचं फळ दोन्ही श्रीकृष्णार्पणमस्तू करतोय.
अशी साधकाची अवस्था किंवा असा साधकाचा प्रयत्न असावा, असा बोध मी याच्यातनं घेतो. तर 23वा श्लोक आता आपण बघितला, 4 वेगळे आपण ट्रान्सलेशन्स बघितले आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर समजलं का बरोबर की कुठे काही क्लॅरिटीची आवश्यकता आहे आणि आपल्याला जर काही विचार व्यक्त करायचे असतील किंवा ह्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करायचं असेल तर आपण बोलू शकता. कोणाला काही आहे बोलायचं याच्याबद्दल प्रश्न? एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स, सजेशन्स? आणि नसेल तर मग 24वा श्लोक. 24वा श्लोक तर आपला सगळ्यांचा आवडता आहे आणि आपण पुष्कळसे लोक हा श्लोक म्हणतो देखील जेवणापूर्वी. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवे ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हे एक हवन. आता ह्याचा पहिले आपण इतर लोकांनी काय अर्थ सांगितलेला आहे तो बघू आणि मग ज्ञानेश्वरीकडे येऊ. So let us see what our Guru Prabhupada has to say about this. I'll share the screen here with you. Brahmarpanam brahmavir brahmagnau brahmanahutam brahmaiva tena gantavyam brahma karma samadhina. ब्रह्म म्हणजे स्पिरिच्युअल इन नेचर, अर्पणम म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, ब्रह्म म्हणजे द सुप्रीम, हवी म्हणजे बटर, ब्रह्म म्हणजे स्पिरिच्युअल, अग्नव म्हणजे इन द फायर ऑफ कॉन्झ्युमेशन, ब्रह्मणा म्हणजे द स्पिरिट सोल, होतम म्हणजे ऑफर्ड, ब्रह्म म्हणजे स्पिरिच्युअल किंगडम, एव म्हणजे सर्टनली, तेन बाय हिम, गंतव्यम टू बी रीच्ड, ब्रह्म म्हणजे स्पिरिच्युअल, कर्म इन ऍक्टिव्हिटीज, समाधिना बाय कम्प्लीट ॲब्झॉर्प्शन. तर याचं ट्रान्सलेशन प्रभुपाद काय करतात? A person who is fully absorbed in Krishna consciousness is sure to attain the spiritual kingdom because of his full contribution to spiritual activities, in which the consummation is absolute, and that which is offered is of the same spiritual nature. The person who is fully absorbed in Krishna consciousness is sure to attain the spiritual kingdom because of his full contribution to the spiritual activities. आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही कर्म आहेत, ते आपण फुल्ली कृष्णा कॉन्शियसमध्ये राहून, कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये राहून जर केल्या, त्याच्यामध्ये आपली कर्म, आपल्या कर्मामध्ये आपण जी उपकरणं वापरली किंवा आपण जी साधनं वापरली ती सगळंच्या सगळं कृष्णमयच आहे आणि ते सगळंच्या सगळं कृष्णच ऍब्झॉर्ब करतोय किंवा ऍक्सेप्ट करतोय, असं आहे. जे ऑफर केलं जात आहे, यज्ञामध्ये जी आहुती पडते ते पण ब्रह्म आहे, जो आहुती देतोय तो पण ब्रह्म आहे, जो घेतोय, जो त्याचा आनंद घेतोय तोही ब्रह्मच आहे, सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे काय? हा अद्वैताचा फंडामेंटल सिद्धांत आहे. तर याच्यामध्ये बघू की किशोरजी काय म्हणतात, पहिले गीताई काय म्हणते बघू आपण. सो लेट्स गो इन टू व्हॉट गीताई सेज. विनोबा सेज, ब्रह्मात हो मिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्ष्मी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मजी पावला. ब्रह्मात होमिले ब्रह्म म्हणजे मी होमामध्ये जे काही ऑफर करतोय, होमामध्ये मी ज्याची आहुती देतोय तेही ब्रह्मच आहे, यज्ञ पण ब्रह्मच आहे, आणि ब्रह्माने ब्रह्मलक्ष्मी जो आहुती देतोय तोही ब्रह्म आहे. जे आहुती, ज्याची आहुती दिली जाते आहे, म्हणजे हवी म्हणजे ऍक्च्युली तूप, इथे बटर लिहिलं त्यांनी. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, ब्रह्म हवी ही म्हणजे हवी समथिंग दॅट वी ऑफर टू द यज्ञ. ब्रह्मी मिसळले कर्म म्हणजे हे सगळं कर्म जे आहे ना, जे कर्म आहे ते पण ब्रह्मच आहे, ते ब्रह्मामध्ये मिसळलं, ते सगळं कर्म ब्रह्मामध्ये आपण विरघळून टाकलं, तेव्हा ब्रह्मजी पावला. तेव्हा ज्याला ते पावलंय तो पण ब्रह्मच आहे. सो एव्हरीथिंग हिअर इज ब्रह्म अँड नथिंग अदर दॅन ब्रह्म, असा त्याचा अर्थ आहे. सो लेट अस सी व्हॉट किशोरजी सेज.
वृत्तबद्धाच्या आधी आपण पहिले मुक्त छंद बघूया. 24. यज्ञाहुती पुरोहित यज्ञ साहित्य आदी ब्रह्मनिष्ठासी ब्रह्मची नित्य मानी कर्मासी ब्रह्म निखळ कर्मफलही त्यासी ब्रह्म केवळ. एव्हरीथिंग इज ब्रह्म, नथिंग अदर दॅन दॅट. सगळं जे आहे ना ते ब्रह्माचं मॅनिफेस्टेशन आहे, म्हणजे प्रगटीकरण आहे. त्याच्यामध्ये जो आहुती देतोय तोही ब्रह्मस्वरूप आहे, आहुती दिली जाते ती पण ब्रह्मस्वरूप आहे, आहुती घेतली जाते ज्याच्याकडनं घेतली जाते तेही ब्रह्मस्वरूप आहे. एव्हरीथिंग इज एन अपिअरन्स इन ब्रह्म. ओके. हवी ब्रह्मची होय होताची ब्रह्म तसे अर्पण ब्रह्म अग्नी ब्रह्म असे कर्म त्यासीची मानित ब्रह्म तयासी फळप्राप्ती वाटेची ब्रह्म. सगळं ब्रह्म आहे, सगळं सगळं ब्रह्म आहे. नथिंग एल्स अदर दॅन ब्रह्म. हवी ब्रह्मची म्हणजे जे हवी म्हणजे द ऑफरिंग ब्रह्म. होताची म्हणजे होता जो म्हणजे जो यज्ञ करतोय तोही ब्रह्म आहे. तसे अर्पण ब्रह्म, जे अर्पण होत आहे तेही ब्रह्म आहे. अग्नी ही ब्रह्म म्हणजे अग्नी इज द वन हु इज ऍक्सेप्टिंग द आहुती, राईट. तर ते पण ब्रह्मच आहे. असे कर्म त्यासीची मानित ब्रह्म. अशाच प्रकारे जे कर्म आहे त्याला पण ब्रह्म मानलेलं आहे. तयासी फळप्राप्ती वाटेची ब्रह्म. अशा माणसाला जी फळप्राप्ती आहे ती पण ब्रह्मस्वरूपच वाटेल, नाही का. तर हे सगळे आपण बघितले ट्रान्सलेशन्स. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे एक हवन मी होता वा हा यज्ञाचा कुणी भोगता ही कल्पनांची भिन्नता नसे त्याच्या बुद्धीमध्ये. बघा पुन्हा अद्वैताचा किती जबरदस्त ज्ञानेश्वरीवर पगडा आहे, कमालीच्या बाहेर. हे एक हवन मी होता, हे एक हवन मी होता वा हा यज्ञाचा कुणी भोगता ही कल्पनांची भिन्नता. म्हणजे एक कोणीतरी यज्ञामध्ये आहुती देतोय, तो यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये आहुती दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एव्हरीथिंग इज कल्पना. म्हणजे एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग इन द फिनॉमिनल वर्ल्ड इज ऍक्च्युअली अन अपिअरन्स. त्यामुळे ह्या सगळ्या कल्पनांची भिन्नता त्याच्या बुद्धीमध्ये नसेल. इज व्हॉट ज्ञानेश्वर महाराज इज सेइंग. हे जरा जास्त ऍबस्ट्रॅक्ट आहे थोडंसं ना. होपफुली यू आर अंडरस्टँडिंग ऑल दिस. म्हणून यज्ञ जे तो करी त्यातील मंत्र वा द्रव्ये सारी सर्व ही आत्म्या भीतरी पाही अक्षय भावाने. म्हणून यज्ञ जे तो करी, हा जो कर्मयोगी आहे तो जो कर्म करतो आहे, तो जे काही कर्म करतो आहे त्यातील मंत्र वा द्रव्ये सारी, सगळे मंत्र म्हणा किंवा द्रव्य, सगळं एव्हरीथिंग, ही सर्व ही आत्म्या भीतरी. आणि खरं नाहीये का? दिस इज व्हॉट इज द ट्रूथ. विचार करा. आपण यज्ञ जो आहे, बाहेर समजा यज्ञाची आपल्याला आकृती दिसली, यज्ञाचा जो अग्नी आहे तो आपल्याला दिसला, तो दिसला कुठे? आतमध्ये. आपण समजा चमचाभर तूप घेतलं, ते तूप आपल्याला डोळ्याने दिसलं कुठे? आतमध्ये. आपण ते ओतलं, कोणी ओतलं? मी ओतलं. मी कोण आहे? म्हणजे ह्या देहाने ओतलं. तर हा देह कुठे आहे? माझ्या आतमध्ये. देहाच्या आतमध्ये मी नाही, माझ्यामध्ये देह आहे, हे माहिती पाहिजे. सो एव्हरीथिंग इज हॅपनिंग, एव्हरीथिंग इज अपिअरिंग टू कॉन्शियसनेस, in consciousness as manifestation of consciousness. So there is nothing other than consciousness. So within consciousness there appears the manifestation of consciousness. So this entire world outside that we see, anything and everything we see as apart from ourselves, ज्या सगळ्या गोष्टींना आपण अनात्म स्वरूपाने ग्रहण केलेलं आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भासमान आहेत.
अनात्म स्वरूपाला आपण त्यांच्या प्रतिबिंब रूपानेच अनुभव करू शकतो, जसंच्या तसं अनुभव करू शकत नाही. हा सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणण्यापेक्षा हा आपला अनुभव आहे. हे न समजण्यासारखे आपण खोळे तर नक्कीच नाही आहोत. हे आपल्याला नक्की समजू शकतं, हे सहज समजू शकतं आणि सहज समजायला पाहिजे. हे सगळ्यात पहिले समजायला पाहिजे. हे जर समजलं तर ही कल्पनांची भिन्नता नसे त्याच्या बुद्धीमध्ये नाही राहणार. म्हणून यज्ञ जे तो करी, त्यातील मंत्र वा द्रव्ये सारी, सर्व ही आत्म्या भीतरी पाही अक्षर भावाने. हे सगळंच्या सगळं माझ्या आतमध्येच मला अनुभवायला येत आहे अक्षर भावाने. अक्षर म्हणजे मी अक्षर आहे, माझा कुठे ऱ्हास नाही होत. अक्षर म्हणजे somebody who does not disintegrate. अक्षर, क्षर म्हणजे डिसइंटिग्रेट. अक्षर म्हणजे someone who does not disintegrate. तर आपलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे ते डिसइंटिग्रेट थोडी होतं, ते जसं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये गोष्टी अराईज होतात आणि डिसइंटिग्रेट होतात. So things will appear in our consciousness, they will stay there for a while and then they will dissolve. म्हणजे आपल्या आतमध्येच ब्रह्मा तत्व आहे, विष्णू तत्व आहे आणि शिव तत्व आहे. तिन्ही गोष्टी आपल्या आतमध्येच आहेत. म्हणून ब्रह्म आणि कर्म एकरूप कळले उत्तम, मग सहजपणाने निष्कर्म कर्म करणे होय त्याचे. म्हणून ब्रह्म आणि कर्म एकरूप कळले उत्तम. ब्रह्म आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत हे कळलं, मग सहजपणाने निष्कर्म कर्म करणे होय त्याचे. जसं जेव्हा हे होतं ना, तेव्हा आपल्या हातून जे काही कर्म घडतं ते सगळं कर्म निष्कर्म होतं. निष्कर्म म्हणजे निष्काम भावनेने होत, कारण आपल्याला त्याच्यामधनं काही कामनाच नाहीये. आपल्याला त्याच्यामधनं स्वतःसाठी काही मिळवायचं नाहीये. सगळ्यांच्या भल्याचं जे असेल ते आपण करू. म्हणून सहज, आणि हे सहज होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये there will not be any special effort involved. In fact, the one who does these things, who lives his life or her life in this manner, त्यांना आपण काहीतरी स्पेशल करतोय असं नाही वाटणार. त्यांना असं वाटेल की हे सगळं आपोआप घडतंय भगवंताच्या कृपेमुळे. अशीच भावना असेल नेहमी. अशी भावना असायला हवी. अशी भावना जर नसली तर मग आपण न कर्मयोग करतोय, न भक्तियोग करतोय, न आपल्याला काही ज्ञान प्राप्त झालं. आपल्यामध्ये जोपर्यंत मी एखादी गोष्ट करतोय अशी भावना असेल तोपर्यंत आपण अद्वैतामध्ये शिरलेलोच नाही. ठीक आहे. अविवेक रूपी बालपण सरून ये विवेक यौवन, मग तयाने पाणी ग्रहण केले विरक्ती युवतीचे. आता पहा, त्यांनी आपल्या जीवनातलाच दृष्टांत देऊन जे हे घडतंय ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की अविवेक रूपी बालपण म्हणजे आपल्या लहानपणी आपण अविवेकी असतो. आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे कळत नाही. लहानपणी आपण जे आपल्याला दिसतं ते खरं आहे असं मानत असतो आणि तसंच आपण आयुष्यभर देखील राहू शकतो किंवा खूप लोक राहतात, आपणही आहे नाही का. आपण जे बघतो ते खरं आहे असं आपल्याला वाटतं, तर तो आहे अविवेक. तो आहे अविवेक. तर सरून ये विवेक यौवन म्हणजे युवावस्थेमध्ये आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे कळायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. मग तयाने पाणी ग्रहण म्हणजे लग्न केलं. मग तयाने पाणी ग्रहण केले विरक्ती युवतीचे. म्हणजे हे सगळंच्या सगळं जग जे आहे बाहेरचं ते भासमान आहे हे मला कळलं, त्यामुळे त्याच्यापासून मला विरक्ती आली. How will I be attracted towards? How will I be craving something that only appears and is not real? जे खरं नाहीये त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आसक्ती कशी असेल? जेव्हा मला विवेक होतो की खरं काय आणि खोटं काय, त्याच्यानंतर मी खोट्याच्या मागे पळणारच नाही. इट्स दॅट सिम्पल.
हे जसं प्रियाताई नेहमी म्हणतात की दादा तुम्ही मला सांगा, मला म्हणजे सगळ्यांना प्रत्येक वेळेस आपल्याला दोनच गोष्टी शिकायच्या, दोनच गोष्टी शिकायच्या की मी म्हणजे हा देह नाही. आणि ह्या जगाची निर्मिती देखील देहापासूनच होते. जग आपल्याला खरं का वाटतं? कारण की आपण स्वतःला देह मानतो, म्हणून जग खरं वाटतं. जर आपण देह नाही आहोत असं आपल्याला कळलं, म्हणजे देहबुद्धीपासून आपण निवृत्त झालो, तर ती पहिली पायरी आहे. आणि दुसरी पायरी काय आहे की मी जो स्वतःला वेगळा जीव मानतोय तो देखील भ्रमच आहे. जागृत अवस्थेमध्ये अनेक जीव आपल्याला दिसतात, आहेत असं वाटतं, स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा दिसतात. परंतु सुषुप्तीमध्ये, गाढ झोपेमध्ये कुठं थिंक, तर जे विशिष्ट काही परिस्थितीमध्येच फक्त आपल्याला अनुभवायला येतं, ते सत्य नाही आहे. पण जे सारखं अनुभवायला येत असतं, परंतु जे आपल्याला समजत नाही, जे वी डोंट रिकॉग्नाइज इट ॲज दॅट, इट्स ऑलवेज देअर. काय आहे ते? ते तू आहेस, तत्वमसी, दॅट्स व्हॉट यू आर, यू आर द ट्रूथ. विचार करा, विचार करा की आपल्याला आपल्या नसण्याचा अनुभव नाही येऊ शकत. There can never be an experience of absence. There can never be an experience of our own absence. म्हणजे झोपेमध्ये there is not an absence of experience. झोपेमध्ये there is an experience of absence. Absence of what? Absence of that illusion. There is never an experience of our own absence. आपल्याला स्वतःच्या नसण्याचा अनुभव नाही येत, कधी येऊच नाही शकत. कारण की मी नाही आहे असं होऊच नाही शकत. झोपेमध्ये देखील मी असतो. झोपेमध्ये जो असतो तोच खरा मी असतो. म्हणून तर या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी सांगितलं ना. गाढ झोपेमध्ये आपण सगळेजण स्वतःला विसरून जातो, परंतु ती गाढ झोप म्हणजे जो संयमी आहे त्याची ती समाधी अवस्था असते. रोज रात्रीची झोप समाधी सारखी देखील होऊ शकते. दॅट इज द पॉवर ऑफ विवेक. अँड विरक्ती युवतीचे पाणीग्रहण त्यांनी का केले? म्हणजे व्हाय डिड आय मॅरी विरक्ती? I married Virakti because I understood that she is the most beautiful woman in this world. तिचं पाणी ग्रहण केलं मी, विरक्तीचं. म्हणजे काय झालं की ह्या जगाबद्दल विवेकामुळे मला हे कळलं की काही दम नाही. It's only an appearance. So I will not be running after it at all. नाही होणार. मग योगरूपी अग्नीची उपासना करीती साची, ऐशा रीतीने ज्ञानाची घेतली त्यांनी अग्निहोत्रे. मग योगरूपी अग्नीची म्हणजे आपण देन वी आर गोइंग टू आता ह्याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये 6व्या चॅप्टरमध्ये योगाबद्दल पण आपण बोलणार आहे. आणि ज्ञानदेव जबरदस्त योगी होते बरं का. तर ज्ञानदेव सगळ्या प्रकारचे योग त्यांना माहिती होते, इन्क्लुडिंग हठयोग. ही न्यू ऑल काइंड्स ऑफ योग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, हठयोग, ध्यानयोग, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. सो ही वॉज अ फुल फ्लेज्ड कम्प्लीट पॅकेज योगी. त्यांच्यामध्ये कुठल्या एका अंगाचं आधिक्य होतं आणि एखादं अंग कमी होतं असं नाही आहे. सगळी अंग साधारण सारखीच होती. परंतु ते सगळं केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला सगळ्यांना काय सांगितलं की बाबा तुम्ही भक्ती करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. राईट. मग योगरूपी अग्नीची उपासना करीती साची, योगरूपी अग्नीची उपासना करीती साची, ऐशा रीतीने ज्ञानाची घेतली त्यांनी अग्निहोत्रे. सो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण जे शिकतोय, जे स्वाध्याय करतोय, दॅट इज द यज्ञ. ते करत असताना आपल्या मनामध्ये जो बोध होतो आणि आपल्या मनामधल्या ज्या चुकीच्या कल्पना असतात त्यांची आपण आहुती देतो,
ज्ञानाच्या अग्नीमध्ये, तो खरा यज्ञ आहे. तो खरा यज्ञ आहे, तो ज्ञान यज्ञ आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अमुक एखाद्या पद्धतीने ते होमकुंड तयार करा, मग त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करा, अमुक तमुक करा, ह्या सगळ्या काही रेस्ट्रिक्शनच नाही. परंतु ज्ञानयोगासाठी किंवा ज्ञान मार्गामध्ये राहण्यासाठी तुम्हाला चित्तशुद्धीची आणि उपासनेची आवश्यकता आहे. आधी चित्तशुद्धी कशाला? कारण की त्याच्यामध्ये जे काही आपल्याला कळण्याची आवश्यकता आहे ते कळू शकेल. तर ती जमीन तयार केली आपण. So we have tried to create the ground for planting the seed of learning about who we are. This is what we want to do. तर अशा प्रकारचं अग्निहोत्र ज्यांनी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये ह्या अग्निहोत्राचा अर्थ हा आहे की आपण ज्ञान मार्गावर, आपण आध्यात्मिक मार्गावर, आपण स्वाध्यायाच्या मार्गावर 100% आहोत आणि नेहमीच आहोत. म्हणजे मग काय होईल की आपल्या जीवनातला किंवा आपल्या दैनंदिन जीवनातला प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवेल. एव्हरी एक्सपिरियन्स विल बिकम अवर गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म, त्याच्याकडनं आपण शिकू. तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे काय होतं की ते परब्रह्म जे आहे ना, ते गुरुच्या रूपामध्ये आपल्यासमोर प्रगट होतं. आणि दॅट गुरु टीचेस अस समथिंग. व्हाय डज दॅट हॅपन? बिकॉज आय मायसेल्फ हॅव द डिझायर टू लर्न. माझ्या मनामधली जी शिकण्याची इच्छा आणि जिज्ञासा आहे, तिचं बाहेरचा गुरु हे प्रगटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन. तो खरा गुरु माझ्या आतमध्येच. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू अंडरस्टँड. बोला आता. एवढ्या आपण 2 श्लोकांमधल्या एवढ्या ओव्या घेतल्या. हा दुसरा श्लोक पण आता संपला आपण. म्हणजे वी हॅव डन द श्लोक नंबर 24. ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाहिता समाधिना. हा श्लोक झाला. आता काही बोलायचं का? नथिंग. आज सगळं माझंच बोलणं सुरू आहे. ठीक आहे, अशीच आहे भगवंताची इच्छा. आज दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. हा, तर हा जो श्लोक आहे याचे पहिले आपण बाकीचे ट्रान्सलेशन बघू आणि नंतर मग ह्याच्याकडे येऊ. सो लेट अस सी. फर्स्ट विल लुक ॲट प्रभुपाद. भक्तीच्या दृष्टीतनं प्रभुपाद आपल्याला काय सांगतात? ते म्हणतात की दैवम एव. दैवम म्हणजे इन वर्शिपिंग द डेमिगॉड्स. एव म्हणजे लाईक दिस. अपरे म्हणजे सम अदर्स. यज्ञम सॅक्रिफाइसेस. योगिनः स्टिक्स. पर्युपासते म्हणजे वर्शिप परफेक्टली. ब्रह्मा ऑफ द ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे ब्रह्म हे ॲब्सोल्यूट ट्रूथ. अग्नौ म्हणजे इन द फायर. अपरे म्हणजे अदर्स. यज्ञम म्हणजे सॅक्रिफाईस. यज्ञेन म्हणजे बाय सॅक्रिफाईस. एव म्हणजे दस. उपजुह्वती म्हणजे ऑफर. उपजुह्वती. Some yogis perfectly worship the demigods by offering different sacrifices to them, and some offer sacrifices in the fire of the Supreme Brahman. So काही योगी डेमिगॉड्स म्हणजे जे काही त्यांची इष्टदेवता असेल त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या आहुती देतात. डिफरंट सॅक्रिफाइस टू देम. अँड सम ऑफर सॅक्रिफाइस इन द फायर ऑफ द सुप्रीम ब्रह्मन. आणि बाकीचे जे लोक असतात ना, ते अनेक प्रकारच्या आहुती जे परब्रह्म आहे त्याला अर्पण करतात. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तर त्याच्यामध्ये किशोरजी काय म्हणतात पाहूया आपण. इन मुक्तछंद ही सेज, कोणी करी देवता प्रति यज्ञ जयासी म्हणती दैव यज्ञ. दुसरे कोणी आत्माहुती देती ब्रह्मा अग्नीमध्ये स्वस्वरूप अर्पिती. कोणी करी देवता प्रति यज्ञ म्हणजे इष्टदेवतेसाठी. जयासी म्हणती दैव यज्ञ. ठीक आहे, तुम्ही देवाचा यज्ञ करू शकता. दुसरे कोणी आत्माहुती म्हणजे आपली जी स्वतःबद्दलची चुकीची कल्पना आहे, आवर
अंडरस्टँडिंग आवर मिसअंडरस्टँडिंग ॲज आवर सेपरेटनेस, त्याची आपल्याला आत्माहुती द्यायची. त्या ब्रह्माग्नीमध्ये स्वस्वरूप अर्पिती, आपलं जे काही वेगळेपण आपल्याला जाणवतंय ते सगळंच्या सगळं आपण त्याला अर्पण करतोय. दिस इज व्हॉट इट मीन्स. 25वा श्लोक. कोणी दैव यज्ञ करीतीची पार्थ, दुजा कोण आत्म्याची आहुती देत, नियंत्रोनी पंचेंद्रिये कोण अर्पी, कोणी विषया अर्पी पंचेंद्रियासी, कोणी दैव यज्ञ करीतीची पार्थ. काही काही लोक दैव यज्ञ करतात. दुजा कोणी आत्म्याची आहुती देतं, दुसरा जो कोणी असेल तो आपल्या आत्म्याची आहुती देतोय. नियंत्रोनी पंचेंद्रिये कोण अर्पी, काही काही लोक आपली पंचेंद्रिय सगळी नियंत्रण करून नियंत्रणाखाली आणून आणि मग ती अर्पण करतात. राईट, त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. आणि कोणी विषया अर्पी पंचेंद्रियासी, आणि काही काही लोक काय करतात की पंचेंद्रियांचे जे विषय आहेत ना ते पंचेंद्रियांना अर्पण करतात. याच्यासाठी ज्ञानेश्वर काय म्हणतात ते आपण जर बघितलं तर आपल्याला आणखीन जास्त क्लॅरिटी येईल. 25व्या श्लोकामध्ये यज्ञ करण्यामध्ये गुंतून राहती जे रात्रंदिन, गुरु बोधाग्नीत देती हवन, मनासह मनाच्या सह अविद्येचे. एक मिनिट, मी हे स्क्रीन शेअर करणं स्टॉप करतो, तुम्हाला मी काय बोलतो ते दिसेल. यज्ञ करण्यामध्ये गुंतून राहती जे रात्रंदिन, ह्याच्यात तर काही कठीण नाही समजण्यासारखं. गुरु बोधाग्नीत देती हवन, गुरु बोधाग्नीत देती हवन म्हणजे गुरुनी जो आपल्याला बोध करून दिलेला आहे त्या बोधाच्या अग्नीमध्ये देती हवन मनाच्या सह अविद्येचे. अविद्या म्हणजे इनकम्प्लीट नॉलेज, नॉट परफेक्ट इग्नोरन्स. परफेक्ट इग्नोरन्स इज नॉट पॉसिबल. मला काहीतरी कळत नाहीये हे तर मला कळतंय ना. सो हाऊ कॅन देर बी an absence of कर्म किंवा ॲब्सेन्स ऑफ बोध. आपल्या स्वतःबद्दलचा बोध आपल्याला तर कधीच नाहीसं झालं असं वाटत नाही. आपल्या स्वतःचं असणं कधी नाहीसं होतं का? नाही होत. परंतु आपण स्वतःला सीमित मानतो, ही आपली अविद्या आहे. तर ती अविद्या आपल्याला या गुरु बोधाग्नीमध्ये हवन करायची. दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ. हे जे योगाग्निहोत्री करीती, म्हणजे योगाची अग्निहोत्री जी आहे, अग्निहोत्र म्हणजे कंटिन्युअस फायर, अग्निहोत्र. हे जे योगाग्निहोत्री करीती, दैवयज्ञ त्यासी म्हणती, आत्मसुखाची व्हावी प्राप्ती, अहिशी इच्छा पार्थतया. आपण जो रेग्युलर यज्ञ किंवा होम वगैरे करतो ना, होम हवन घरामध्ये, that is called Daiva Yajna. That we do because we want to make sure that our life in this world is conducted smoothly without any hindrances, and our life in the next world, म्हणजे स्वर्गामधलं आपलं जे जीवन आहे ते देखील विदाउट एनी हिंड्रन्स पार पडावं अशा इच्छेने यज्ञ होम हवन ते सगळं केलं. ओके, त्याला दैवयज्ञ म्हणतात. आत्मसुखाची भावी प्राप्ती, ऐशी इच्छा पार्थतया. अशा लोकांच्या मनामध्ये आपल्याला आपण कोण आहोत आणि त्याचं सुख आपल्याला मिळावं अशी इच्छा अशा लोकांच्या मनामध्ये तयार होते. दैवयज्ञ हा जो करीतो महायोगी जाणावा तो, तो न चिंता लवही करीतो निज देहाच्या पोषणाची. बघा, हा दैवयज्ञ जो कोणी करतो तो महायोगी जाणावा, कारण की तो कधीही आपल्या शरीराची चिंता करत नाही. निज देहाच्या पोषणाची देखील त्याला चिंता नसते. का? कारण की त्याला माहिती आहे, पलीकडच्या एका अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलंय की अशा लोकांचा योगक्षेम मी चालवतो आणि ह्या लोकांचं रक्षण करण्यासाठी मी नेहमी अवतार घेतो. परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृताम, हे आपण पाहिलं होतं ना. ते धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
असं आहे ना. मग तो जो साधक आहे, ज्याला हे कळलेलं आहे की हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे घडतंय, तो निश्चिंत राहील. त्याला जे काही काम करण्याची आवश्यकता आहे तो करेल, परंतु त्याचं फळ त्याला स्वतःसाठी नको असेल, असं होईल ना. कारण देहाचे रक्षण असे प्रारब्धाच्या अधीन, ऐसा निश्चय परिपूर्ण झाला असे त्याचा. कारण देहाचं रक्षण, आपला देह किती दिवस राहील, किती दिवस टिकेल आणि कधी आपल्याला तो सोडून जावं लागेल, हे सगळंच्या सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून तर आपण ह्याच्याबद्दलही विचार केला होता पहा, की आपला जन्म अमुकच एका घरामध्ये का बरं झाला, ह्याला काय कारण. आणि एखाद्या दुसऱ्या दुर्भाग्यशाली व्यक्तीचा जन्म अशा एकदम खूपच गरीब परिवारात होतो, ज्यांना खाण्यापिण्यासाठी प्रॉब्लेम आहे, ज्यांची आई ड्रग ऍडिक्ट आहे, ज्यांचे वडील लापता आहेत, बेपत्ता झालेत, अशा लोकांना पहा बरं किती किती कठीण, किती यातना आहे. लकीली आपल्याला तसं नाही आहे. सो वी आर व्हेरी लकी इन दॅट रिगार्ड, की आपल्याला सर्व्हायवलचा तरी प्रॉब्लेम नाही. मोस्ट ऑफ द पीपल हु आर हिअर, दे आर नॉट रिअली कन्सर्न अबाउट देअर सर्व्हायवल. आणि होपफुली ॲट द एंड ऑफ द स्टडी यू विल रिअलाइज की आपण ज्या गोष्टींचा पाठलाग करतो आहोत, त्याच गोष्टी चिरकाल सुख नाही देऊ शकत. हे जर कळलं तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकदम लागतो आणि सहज कळतो. कारण देहाचे रक्षण असे प्रारब्धाच्या अधीन, ऐसा निश्चय परिपूर्ण झाला असे त्याचा. ह्या जन्मी आपल्याला जे शरीर किंवा जे भोग प्राप्त झालेले आहेत, ते सगळेच्या सगळे आपल्या मागच्या जन्माच्या प्रारब्धानुसार, म्हणजे मागच्या जन्माच्या कर्मानुसार ह्या जन्मामध्ये घडतात. दॅट इज कॉल्ड प्रारब्ध कर्म, विच इज ओनली फ्रॉम द प्रिव्हियस बर्थ. परंतु देर इज अ संचित कर्म. दॅट संचित कर्म विल स्प्रिंग फोर्थ ॲट सम पॉइंट. जे संचित कर्म आहे ना, ते बरोबर फ्रक्टिफाय होईल केव्हा ना केव्हा तरी. जसं आपण मागच्या वेळेस नाही का ती एका न्यायाधीशाची गोष्ट सांगितली पोरबंदरच्या, सेम थिंग. आता ऐक दुसरा प्रकार, ज्यांचे असे अग्निहोत्र ब्रह्मरूप अग्नीचे, ते मात्र यज्ञा कर्मा उपस्थिती. हे पहा, दुसरा प्रकार जो आहे त्यांचं जे काय अग्निहोत्र आहे ना, ब्रह्मरूप अग्नीचे, ते मात्र यज्ञ उपासिती. ओके. म्हणजे जीवोधापी टाकून मिळविते शुद्ध आत्मज्ञान, आणि त्या ज्ञानाने पूर्ण ब्रह्म घे ती ओळखोनी. एनिवे, हे 23 आणि 24 मी वाचले. 23 वरच आपण आत्ता आहोत ना सध्या. सॉरी, 23 आणि 24 नाही आहे, 25वा श्लोक आहे ऍक्च्युअल. आणि ह्याच्यातल्या ज्या दोन शेवटच्या ओव्या आहेत, म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये 143 आणि 144 ह्या दोन ओव्या आपण आता घेतल्या, की आता ऐका दुसरा प्रकार, ज्यांचे असे अग्निहोत्र ब्रह्मरूप अग्नीचे, ते मात्र यज्ञा उपासिती. म्हणजे जीवोपाधी टाकून मिळविते शुद्ध आत्मज्ञान, आणि त्या ज्ञानाने पूर्ण ब्रह्म घेती ओळख होणी. सो हा शेवटचा प्रकार आहे. सो द वन हु इज ऍक्च्युअली सॅक्रिफायसिंग हिज इग्नोरन्स इन टू द फायर ऑफ नॉलेज, दॅट इज द फंडामेंटल आध्यात्मिक यज्ञ. तो यज्ञ आपण नेहमी करत असायला पाहिजे. वी शुड बी डुईंग दॅट. वी नीड टू कीप डुईंग दॅट ॲट ऑल टाइम्स. अशा प्रकारे आपण 25व्या श्लोकाचे अर्थ वेगवेगळ्या लोकांनी बघितलेले, ऐकले. त्यामुळे आज 23, 24, 25 या 3 श्लोकांचा अर्थ आपण बघितला, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्याबद्दल जर काही कोणाला प्रश्न असतील किंवा शंका असतील तर जरूर विचारावं मला. आपण ह्याच्या पलीकडचे जे श्लोक आहेत ते पुढच्याच घेणार आहे. त्यामुळे आता आपण काही वेळ चर्चा करू शकतो किंवा चिंतन. जर कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल, माझं कुठे काही चुकलं असं वाटत असेल, तर चुका ज्या आहेत ना त्या विक्रम पत्रकिनीच्या. जर काही सत्य सांगितलं गेलं आणि ते जर तुम्हाला पटलं, त्याचं आकलन झालं, तर ती ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे, विनोबांची कृपा आहे, आपले बंधू किशोरजी त्यांची कृपा आहे, आपले जे गुरु आहेत प्रभुपाद त्यांची कृपा आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या लोकांच्या कृपेमुळे किंवा सदिच्छांमुळे घडतात. आणि चुका करणारा जो मनुष्य आहे त्याचं नाव आहे विक्रम पत्रकिनी. मिस्टेक्स आर माइन. अनघाताई बोला.
म्यूट करा स्वतःला, अनम्यूट करा, अनम्यूट. प्रश्न असा आहे की आपल्याला जो काही जन्म मिळतोय तो पूर्वजन्म, प्रारब्ध, संचित जे काय आहे त्याच्यामुळे मिळतोय. मग हे आपल्याला कर्म आपण का करतो, तर कुठल्या तरी इच्छेने प्रेरित होतो बरोबर आपण आणि मग कर्म करतो, हो की नाही. मग बरोबर. ही इच्छा चांगली वाईट जी काही असेल ती, म्हणजे आय एम नॉट गोइंग इन टू दॅट, हा पण ही इच्छा माणसाला होते आणि ती व्हायला नको. आपण त्याच्यावरती कंट्रोल आणायला हवाय, हो ना. हो, म्हणजे इव्हेंच्युअली येस. परंतु जोपर्यंत आपण इग्नोरन्स मध्ये आहोत ना, तोपर्यंत त्या इच्छापूर्तीच्या मागे आपण लागलो राहूच. त्याच्यापासून सुटका नाही. करेक्ट. राईट. पण मग एवढ्या मोठ्या परमात्म्यानी सुद्धा अख्ख्या सृष्टीची निर्मिती कशासाठी केली, की तो एकटा होता. एकोस्मी हम असं म्हटलं ना त्यांनी. म्हणजे त्यांनाही इच्छा झाली ना. बरोबर मग आहे. परमात्मा, एवढ्या मोठ्या परमात्म्याला जर इच्छा झाली तर आपण तर यकश्चित माणसं, मग आपलं कसं ह्याच्यातनं निभाव लागायचा. म्हणून तर भक्तीचा मार्ग सांगितला ना कलियुगातला, की जोपर्यंत आपल्याला ती क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये राहा माणसाने, नामस्मरण करा. आता कालच आपण बोललो ना, राजेंद्रजींनी आपल्याला काय सांगितलं, की आपल्या मनामध्ये इतके वेगळे वेगळे प्रश्न येतात आणि कॉन्फ्लिक्टिंग आयडियाज, आणि त्याच्यातनं रेझोल्युशन फार कठीण आहे. तर त्याच्यामध्ये काय उपाय आहे? तर ह्या सगळ्या याच्यामध्ये उपाय एकच आहे, तो नामस्मरणाचा. म्हणजे तुम्ही जे काही कराल ते कृष्णाला समर्पित भावनेने करा. म्हणून मग आपण जेवण्यापूर्वी, आता ते भक्ष्य आहे की अभक्ष्य आहे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे मग त्याचा नैवेद्य दाख पहिले भगवंताला अर्पण करा, आणि मग ते जे आपण खातोय ते प्रसाद रूप आहे असं समजून खा. जेवढी गरज आहे तेवढंच खा, जेवढी भूक आहे तेवढंच खा, भूक लागल्याशिवाय खाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. त्याच्या आधी हा ब्रह्मार्पणम ब्रह्माविहाष्टपणान मग का. म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग हिअर इज ओनली अन अपिअरन्स. हे जर कळलं ना, तर आपण स्वतःसाठी फार कमी कर्म करू. जे काही कर्म करू ते कर्म इतरांच्या उपयोगाचं जर असेल तर ते करू, ते आनंदाने करू. परंतु त्याची आसक्ती नाही ठेवणार, की मीच हे कर्म करणार आहे, बाकी कोणाला येत नाहीये, अशी माझ्या मनामध्ये भावना नाही राहणार. अशा प्रकारे आपण जर कर्म करत राहिलो तर किती चांगलं होईल. पटतंय का? ओके. कर्मयोगाने किंवा कर्म केल्याने, निष्काम कर्म केल्याने आपली चित्तशुद्धी होते. तर जेव्हा आपल्याला सुचत नसेल ना काही, जेव्हा मनामध्ये खूप प्रश्न असतील, तेव्हा झाडू पोछा करा, भांडी घासा घरातली, त्याच्याने पुष्कळ चित्तशुद्धी होते. भांडी घासणं किंवा स्वच्छता करणं, झाडू पोछा करणं, झाडांची निगा राखा, बागकाम करा, तुम्हाला जे आवडतं ते करा. कुठेतरी जाऊन, आता पर्यावरण दिवस झाला ना, लोकांनी कुठे जाऊन झाडबिडे लावली, ह्याच्यातनं चित्तशुद्धी होते. हे करत राहा. केव्हा तरी आपलं चित्त एकाग्र होईल. आपण कोण आहोत हा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. हे सगळं काय चाललेलं आहे, आपण हे का करतोय, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला रे आला, की समजा की तुम्ही चांगल्या दिशेने चालले. हे सब क्या हो रहा है? जाने भी दो यारो मधला शेवटचा डायलॉग. तर धृतराष्ट्र म्हणतो, हे सब क्या हो रहा है, हे सब क्या हो रहा है. हा मनामध्ये विचार आला रे आला, की तुमची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली म्हणून समजा. अशा प्रकारच्या वाटचालीमध्ये आपण नेहमी राहू आणि पुढचा आठवडा आनंदात घालवू. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.